चला तर आज बघूया आपण मुलांच्या टिफिनमध्ये मी काय दिलं. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळी जर का उशीर वगैरे झाला 7 ते 8 मिनटामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर चला बघूया आपण मी आज काय बनवते ते. तर इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यात मी 2 तांबे पाणी टाकलेलं आहे. नंतर चवीपुरतं मीठ आणि तेल हे टाकल्यानंतर पाणी थोडंसं उकळलं की आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेणार आहोत. हा पास्ता छान आपल्याला 5 मिनटं आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो पास्ता मी बाजूला काढून ठेवला आणि आता इथे मी परत कढईमध्ये 1 चमचा तेल टाकले. तेल कमी वापरायचं या रेसिपीमध्ये. कांदा टाकलेला आहे. थोडासा मोठा मोठा चिरलेलाच कांदा आहे. तो थोडासा फ्राय झाला की आपण त्याच्यात टोमॅटो टाकायचा आणि हा टोमॅटो पण छान असा फ्राय करून घ्यायचा. तेल बघताय किती नाहीच्या बरोबरच आहे. तर हे दोन्ही असं छानपैकी फ्राय करून घ्यायचं आणि थोडंसं सॉफ्ट झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, तुम्ही इथे मिरेपूड पण वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जर का ऑरिगॅनो किंवा हे चिली फ्लेक्स वगैरे जर आवडत असतील तर तुम्ही तेही वापरू शकता. तर माझ्या इथं नाही आवडत म्हणून मग मी मिरची पावडर थोडीशी आणि मीठ हे टाकून छान असं फ्राय केलं. ते फ्राय झाल्यानंतर आपण जो शिजवून घेतलेला पास्ता असतो तो टाकून घ्यायचा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही आवडेल, लहान मुलांना पण आवडेल. सर्वांच्याच आवडीची होती. एकदम साधी सिंपल झटपट होणारी आहे. आता इथे मी टोमॅटो केचप टाकून घेते आहे. टोमॅटो केचप आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचा आणि आपण हे थोडंसं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण याच्यामध्ये मेयोनीज टाकणार आहोत. मेयोनीजनी फक्त ते क्रीमी होतं आणि चवमध्ये पण फरक पडतो, पण क्रीमी जास्त होतो त्याच्यामुळे. आणि मुलांना मेयोनीज आवडतंच, त्याच्यामुळे माझ्या मुलीला तर खूप आवडतं. त्याच्यामुळे मग मी थोडं जास्त वापरलेलं आहे. आणि बघू शकताय तुम्ही एकदम जसं हॉटेलमध्ये मिळतो त्या पद्धतीमध्येच मी हा बनवलेला आहे आणि तुम्ही एकदा नक्की ही पद्धत फॉलो करा. बघा तुम्ही बनवून आणि नंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण खरंच हा पास्ता खूप झटपट पण होतो. तर बघा तुम्ही आता किती छान दिसतोय तो. एकदम क्रीमी क्रीमी होतो. आणि काय आता ह्याला शिजवायचं नाही आहे, काही नाही. सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारी डिश आहे. आपण कांदा टोमॅटो चिरेपर्यंत 5 मिनटामध्ये पास्ता कुक होतो. त्याच्यानंतर फक्त फ्राय करायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये मी अजून एक रेसिपी आहे, ती मी नेक्स्ट टाईम शेअर करेन तुमच्यासोबत. ती पण छान आहे. व्हाईट सॉस पास्ता आहे तो. व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.